नाद भाई, माझी आजीने नाद चिकन बनवलं होतं काल संध्याकाळी. शुक्रवार होता, आषाढ महिना चालू आहे ना आमच्या गावाकडं, सगळीकडंच म्हणजे गावातल्या लोकांना माहीत असेल आषाढ महिन्यात काय मज्जा असते. आमच्या घरात ना कोणीच जास्त चिकन खात नाही, 1-2 मेंबर्सच खातात. त्यामुळे आम्ही घरात आतमध्ये बंगल्यात काही नेत नाही, करत नाही, सगळं बाहेरच करायचं आणि बाहेरच खायचं. आता हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला पुढं सांगतेच, पण त्या आधी दुपारी सायशा जेव्हा स्कूलमधून आली, तिला एक ॲपल चिरून दिलं, ते तिला खायला लावलं. त्यानंतर बाहेर एक छोटीशी पडवी आहे आमच्या घराच्या पुढच्या बाजूनी, तिथं आम्ही चूल मांडली होती आणि तिथेच आमच्या चिकनचा प्रोग्राम चालू होता. आता कांदे वगैरे भाजून घेतले आणि आता चिकन शिजायला टाकायचं आहे. आजीबाईने तिच्या हाताने बनवलेलं होतं आणि आजीबाईच्या हाताला चवच वेगळी असते बाई. खूप दिवसातून खाल्लं, कंप्लीट 1 वर्षानंतर आज मी चिकन खाणार आहे आणि खूप जास्त टेस्टी झालं होतं. सगळ्यांनीच दाबून जेवण केलं. मस्त चुलीवरचं चिकन आणि गरमागरम बाजरीची भाकरी सोबत इंद्रायणी राईस. खूप मज्जा आली काल आणि खूप सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. बाहेर ते शिजायला टाकून दिलं. त्यानंतर घरात आलो. घरात आल्यानंतर जे सुके मसाले असतात, कांदा वगैरे परतून घेतला, भात कुकरमध्ये लावून दिला शिजायला. हे सगळे कामं आम्ही घरातच केले आणि मग बाहेर जाऊन फक्त त्यामध्ये सगळं मिक्स करायचं आणि बाहेर बसूनच जेवायचं, असं चालू होतं. त्यानंतर की नाही हे सगळं करत असताना मध्ये सायशा झोपातून उठली आणि तिला काय चालू आहे काहीच माहीत नव्हतं. ती पण जास्त काही खात नाही, थोडंफारच खाते, पण तिला म्हटलं चिकन करायचं आहे. ती बळच उड्या मारत होती कारण की चिकन करायचं आणि खाल्लं तर काहीच नाही. मग आता ते शिजलं होतं आणि फायनली आता सगळे जेवायला आलेले आहेत. मग सायशाला म्हणलं झाडून काढ, मग सायशाने झाडून काढलं. त्यानंतर आता मस्तपैकी आमची भाजी रेडी आहे. आता आम्ही जेवण करतो. तुम्हीही नॉनव्हेज लवर आहात का माझ्यासारखेच? कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. जमलं तर फॉलो पण करा. ओके बाय, आजच्यासाठी एवढंच.